हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज काहीतरी नवीन. तर बघा मी कुठं आलेली आहे. मी आलेली आहे आमच्या गावात शेजारीच दुसऱ्या गावात आमची एक गावदेवी आहे, गावदेवीच्या दर्शनासाठी. आणि बघा कसलं भारी मंदिराचं वातावरण आहे. आणि सगळ्यात अगोदर एकच रिक्वेस्ट हे दर्शन घेण्यासाठी आणि हा ब्लॉग बनवण्यासाठी माझे खूप हॉल झाले, तर ते पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि छोटासा सपोर्ट करा, म्हणजे माझं जरा चांगलं होईल. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर हा आम्ही मंदिराच्या मागलच्या एरियातून आत आलो, कारण आम्हाला पायऱ्या चढणं थोडं मुश्किल होतं. आणि हे आहेत मंदिराच्या थोड्या साईड पायऱ्या मंदिरात घुसण्यासाठी बनवलेल्या आहेत. तर मला बघा कशा प्रकारे बसून बसून पायऱ्या चढावं लागतंय. हे बघा सगळ्याला नॉर्मल वाटतं, पण हँडिकॅप लोकांसाठी एक छोटी छोटी गोष्ट करण्यासाठी खूप मोठा स्ट्रगल करावा लागतो. तर हे बघा मी दरवाजाला धरून उभा टाकलेली आहे आणि इथं साईडला एक छोटी छोटी देवी होती, त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि हे बघा हे आहे मंदिराचं मेन डोर, मेन गेट. तर ह्या पायऱ्या मी उभा टाकून चढण्याचा प्रयत्न केला, कारण तिथे अँगल होते पकडायला, पण ते जमलं नाही. थोडक्यातून अर्ध्यातून हे बसले. आणि हे आहे मंदिराचा गाभारा. तर तिथं गेले आणि त्यानंतर मग तिथं बसून दर्शन घेतलं. आणि मग इच्छा म्हणलं इथून घेतले जवळ जावं. मग नंतर देवीच्या जवळ जाऊन देवीला हळद कुंकू वाहून तिचं मस्त प्रकारे असं छानसं दिवे पाजळून निवेद दाखवून सगळं करून आम्ही तिची ओटी भरून दर्शन घेतलं. मग परत माझी सोबत आज एक फ्रेंड होती, त्याच्यामुळे थोडासा कम्फर्टेबल होता माझा, म्हणून मग म्हटलं की देवीला एक मंदिराला फेरी पण मारू. आणि बघू शकता की जर मला थोडासा आधार झाला तर मी चालू शकते. त्याप्रमाणे मी मंदिराच्याच भीतीच्या आधाराने मी मंदिराला फेरी कशी बशी मारली. आणि हे बघा माझी फेरी खूप मशक्कतीनंतर माझी फेरी झाली पूर्ण. हे बघू शकता, नाही आतून पूर्ण नाही झाली, अर्धीच. हे बघा आणि हे तर मंदिरापाशी आले आणि परत एक वेळेस बघू शकता की माझा कोणता हँडिकॅपचा प्रकार आहे माहीत नाही, पण जीवाचे खूप हाल आहेत इतकं मात्र नक्कीच. आणि हे बघा इथं दानपेटीत थोडेसे मी पैसे टाकले, 10 रुपये, कारण माझ्याकडे तेवढेच होते, पण म्हटलं टाकावं थोडंसं आपल्या नावानं. आणि मग ते पण आमच्या अंशूच्या हाताने टाकले आणि देवीचं दर्शन घेतले आणि निघाले मंदिराच्या. पुन्हा नंतर मला थोड्याशा उभा टाकून मी थोड्याशा साप असतील तर पायऱ्या चढू शकते, पण उतरताना मात्र मला देवीच्या बसूनच उतरावं लागतं. आणि हे बघू शकता, आणि मला खरं तर घसरायची भीती पण वाटत होती. आणि ह्या बघा ह्या काकू कोण होत्या माहीत नाही, पण ह्या देवीचं दंडवट घेत होत्या. ह्या देवी खूप जलजलाट आहे, लोकांची श्रद्धा खूप असते. तर खरं म्हणजे बकऱ्यांचं ते आराधना वगैरे खूप या देवीला केले जातात. आणि आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे होतं. पण हे बघा आमचे काका, आमचे म्हणजे माझे खरे काका आहेत ते बसले होते, त्यांचा आम्ही थोडासा शूट घेतला, नारळ फोडत बसलो, उकलत बसल ते. आणि त्यानंतर मी दुसऱ्या गेटनं मग मी बाहेर आले. त्यानंतर खरं तर मैत्रिणीला धरून आले होते, पण तिनं नको म्हणजे व्हिडिओ द्यायचं. आणि हे बघा गेटला धरून बसले आणि आता मी उतरत आहे मंदिराच्या पायऱ्या. हे बघा छोटंसं एक देवीचं दर्शन घेण्यासाठी जीवाचे किती हाल होतात तुम्ही बघू शकता. तर आणि त्यानंतर बसलो ऑटोत. आणि त्यानंतर आम्हाला यायचं होतं आमच्याच गावच्या एका ज्ञानेश्वर माऊली आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. आता तर चला तर मग निघूया. आणि हे बघा तिथं आम्ही आलेलो आहोत. हे आहे माझ्याच गावातलं ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर. खरं तर मी उतरलेच नाही, कारण मंदिराला कुलूप होतं. तर विचार केला बाहेरून ऑटोतून दर्शन घेणं, कारण तिथंपर्यंत जाणं माझे खूप हाल झाले असते. तर हे बघा ज्ञानेश्वर माऊली आणि विठ्ठल रुक्मिणी कशा आहेत. आणि नंतर आम्ही निघालो घराच्या दिशेने. आणि हे बघा कसलं भारी कडनं वातावरण होतं. मग थोडं आगाऊपणा केला आणि व्हिडिओ शूट पण केले. आता तर चला तुम्हाला माझी शाळा दाखवते, माध्यमिक शाळा. 7वीपर्यंत मी खरं तर हँडिकॅप स्कूलमध्ये होते, 8वी 9वी 10वी. त्यानंतर मी नॉर्मल स्कूलमध्ये होते, कारण त्यावेळेस मला थोडंफार चालता येत होतं. आणि हळूहळू वय वाढलं तर. आणि हे बघा हे सगळे स्कूल बाहेर
उभा टाकलेले सगळे माझ्याकडेच बघत होते. आणि हे आहे माझं स्कूल, इथंच मी शिकले आणि खरं तर खूप प्रेम दिले ह्या शाळेने, शाळेतल्या टीचर्सने, सगळ्यांनी. आणि ही आहे 80 शाळा आमच्या छोट्या बच्च्याची, तर जिल्हा परिषद गावची शाळा. आणि मग त्याला आम्ही शाळेत सोडलो आणि आम्ही आलो घरी. हे बघू शकता माझ्या घराचा रस्ता, तर तो मध्येच आला होता व्हिडिओ, मग नंतर हा विसरला होता, मग हा टाकला मी. आणि हे बघा, हे माझ्या घराजवळचं मंदिर ज्याचं की काम सुरू आहे. आणि हे आलं माझं घर, बघू शकता कसलं सुंदर व्ह्यू बनवला आहे मी घराच्या भोवताली, कारण झाड आहे माझं ट्रू लव्ह आहे. तर दारात येऊन पण मी छोटासा व्हिडिओ काढण्यात